मित्र नमस्कार. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. कधी सत्ता बदल होईल, कोणाच्या हातात सत्ता जाईल, कोण कोणाचा मित्रपक्ष होईल, कोण कोणाचा शत्रू होईल, काहीच सांगता येत नाही. जसं हवामान अंदाज, पाऊस पुढच्या 2 दिवसाचा हवामान अंदाज आत्ताच सांगता येत नाही, तसं राजकारणाचं झालेलं आहे. इतकी राजकारणात अस्थिरता असताना आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपसारख्या सत्ताधारी पक्षामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं सामील होणाऱ्यांची गर्दी जमलेली असताना आता सध्या कोणीही जरी भाजपमध्ये गेला तर त्याचं आश्चर्य वाटत नाही. आता आश्चर्य याच गोष्टीचं वाटेल की राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार हे जर भाजपमध्ये गेले तर त्याची ब्रेकिंग न्यूज होईल. बाकी कोणी गेल्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही. मित्रांनो, कारण तुमची आमची आता एक ही झालेली आहे, मेंटॅलिटी झालेली आहे की काही होऊ शकतं. काय विचारांशी देणं घेणं नाही, आचाराशी देणं घेणं नाही, बाकी कुठल्याच गोष्टीशी देणं घेणं नाही, हे तुम्हा आम्हाला आता कळून चुकलेलं आहे. मित्रांनो, पण आता एक महत्त्वाचं नाव आहे भाजपमध्ये जाणाऱ्यांच्या यादीमध्ये येत आहे, ते म्हणजे शरद पवार गटाचे जयंत पाटील. आता जयंत पाटील यांनी अधेमध्ये काय असं म्हणतात ते आत्मविश्वासानं नाही, पण एक काय म्हणतात तो आत्मविश्वास आणून असं सांगितलंय की बा मी जाणार नाही, मी शरद पवारांबरोबर राहणार. पण त्यांच्या बॉडी लँग्वेज ज्या आहेत त्या थोड्याफार संशयास्पद वाटतात. आणि आता या गोष्टीची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची दिल्लीत झालेली भेट. ही भेट स्वतःहून अरेंज करण्यात आली, त्याला कुठलं कारण नव्हतं असं सध्या तरी कळतंय. तर मित्रांनो, आज याच विषयावर आपण बोलणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो, शरद पवार यांना अनेक लोक सोडून गेले. काही त्यातले अजित पवार गटात गेले, शिंदे सेनेत काय फार लोक गेले नाहीत, पण बरेचसे लोक भाजपमध्ये सुद्धा गेले. मित्र, अशा वेळी आणखी एक नाव पुढे येत होतं. त्यावेळी मोठ्या संख्येनं शरद पवार यांच्या पक्षातून मोठा गट फुटला, अजित पवार पक्षामध्ये सामील झाला. त्यावेळी एक मोठं नाव होतं, ते म्हणजे जयंत पाटलांचं. पण जयंत पाटील यांनी त्याला बगल दिली. मध्यंतरी ते गायब सुद्धा होते. अजित पवार यांचा पक्ष स्थापन झाल्यानंतर ते गायब होते मध्ये. पण त्यानंतर खुलासा करावा लागला की मी कुठेही गायब नव्हतो, माझं असं कारण होतं, त्यामुळे मी गेलो होतो. पण सध्या आणि त्यानंतर सुद्धा अनेक वेळा चर्चा होत राहिल्या की जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत असं. आता या पुन्हा चर्चा नव्यानं सुरू झाल्या. त्याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची घेतलेली भेट. आता तुम्हाला माहिती असेल, विनोद तावडे यांच्याकडे संघटनात्मक मोठं पद आहे, त्यामुळे त्यांची भेट घेणं ह्या अनेकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट आहे. मित्रांनो, जयंत पाटील यांची बॉडी लँग्वेज ही मगाशी म्हटल्याप्रमाणे संशयास्पद असते. ते बोलतात ज्यावेळी की मी भाजपमध्ये जाणार नाही, तेव्हा ते उसना अवसान आणून बोलल्यासारखं बोलतात. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपमध्ये प्रखर विरोध जो करायला हवा, प्रखर विरोध म्हणजे एखाद्या गोष्टीला, ते फार मोठ्या प्रमाणावर करताना दिसत नाही. त्यांची भूमिका ही नेहमी मवाळ राहिलेली आहे, भाजपचा विषय काढला की किंवा सत्ताधाऱ्यांचा विषय काढला की. त्यामुळे ते गेले उद्या भाजपमध्ये तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आता विनोद तावडे यांची भेट घेण्यामागे त्यांचं नेमकं काय कारण होतं हे सध्या तरी पुढे आलेलं नाही. जे कारण सांगण्यात आलं ते किरकोळ कारण आहे, ते काही खरं वाटत नाही. पण कारण विनोद तावडे जे आहेत ते असे एक व्यक्ती नाही आहेत की त्यांच्याशी काहीतरी देशाच्या विकासावर, तुमच्या मतदारसंघाच्या विकासावर अशी काही चर्चा होऊ शकेल. त्यांच्याशी चर्चा संघटनात्मक पातळीवरचीच होऊ शकते, आणि ती कोणती आहे हे पाहणं महत्वाचं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर मध्यंतरी अशी एक चर्चा सुरू होती की शरद पवार गटच भाजपमध्ये जाणार की काय. आता ते शरद पवार काही करू शकतात, त्यांनी म्हटलं तर काही होऊ शकतं. असं जरी असलं तरी सुद्धा शरद पवार गट भाजपच्या नजीक जाऊ शकतो, पण त्यांच्या पक्षात विलीन होणं शक्य नाही. अनेक व्हिडिओ मी बघितले युट्यूबवर, असे अनेकांनी बनवलेत की बाबा शरद पवार भाजपमध्ये जाण्याची शक्यता, पक्ष त्यांच्यात विलीन होणं वगैरे असं काही होणार नाही. पक्ष विलीन जर व्हायचं असेल तर तो काँग्रेसमध्ये करणं शरद पवार मान्य करतील. हां, शरद पवार हे भाजपला पाठिंबा देऊ शकतात बाहेरून किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात, पण पक्ष भाजपमध्ये विलीन ते करणार नाही. जयंत पाटील यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर जयंत पाटील गेले म्हणजे अजित पवार गट स्थापन झाल्यानंतर जवळपास आता त्याला 3.5 एक वर्ष झाली असतील. तर तेवढ्या दरम्यान त्यानंतर
जयंत पाटलांचं हे ममाळपण सुरू झालं. त्याच्या अगोदर त्यांनी विधानसभेत केलेली जी भाषणं असेल, तर ती ज्या आक्रमकपणे त्यांनी केली, त्या आक्रमकपणे त्यांनी नंतर विरोधाची भूमिका घेतलेली दिसत नाही. मित्रांनो, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला की जयंत पाटील यांच्याविषयी, तर त्यांनी असं संदिग्ध उत्तर दिलं की सगळं ठीकठाक होणार आहे, तुम्हाला कळेल आगामी काळात काय काय होईल ते, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. हे आताचं नव्हे, त्याच्या अगोदर. त्यामुळे भाजपचा कोणताही नेता जयंत पाटील आमच्या पक्षात येत नाही आहेत किंवा आमच्याशी ते संपर्कात नाही आहेत असं म्हणत नाही. जयंत पाटील यांना जर प्रश्न विचारला तर ते सांगतात की मी जाणार नाही, मी शरद पवारांचे प्रामाणिक आहे, पण त्यांच्यामध्ये एवढा सांगण्यामध्ये जोर दिसत नाही. ही संपूर्ण प्रकरणं जर पाहिली तर आज प्रश्न असा उठतो की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी खूप अवघड वाटतं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच दिसेल. पण तोपर्यंत तुमचं मत काय? जयंत पाटील खरोखरच भाजपमध्ये जातील का? आणि शरद पवार गट खरंच भाजपमध्ये विलीन होईल का? या दोन्ही प्रश्नांची उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.